सैराट चित्रपटातून समोर आलेला सल्या म्हणजेच अरबाज शेख हा सध्या सोशल मीडियावरच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे। अरबाजच्या वडिलांवर सोलापुरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र रुग्णालयात कशा पद्धतीने लूट होते याबद्दल अरबाजने या व्हिडिओत सांगितलं। रुग्णालयातील मेडिकलमधून औषधं घेणं बंधनकारक नसतानाही रुग्णालय एकाच मेडिकलमधून औषध घेण्यासाठी बळजबरी करते असं त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। याशिवाय उपचाराकरता आर्थिक मदतीचं आवाहन देखील व्हिडिओत केलं। मात्र काही वेळानंतर अरबाजने आपला हा व्हिडिओ डिलीट देखील केला। सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे। पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झालाय म्हणून आम्ही ब्रेन हॅमरेज झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलं। जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील। जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या। पण इथं एवढी लूट होतीये आणि माझ्या बापाला मला मारताना नाही बघायचंय आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा। दरम्यान अरबाज शेखने सोलापूरमधल्या ज्या हॉस्पिटलवर आरोप केले आहेत त्या हॉस्पिटलमधील प्रमुख डॉक्टर अमजद अली सय्यद यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत। अरबाजचे वडील अत्यंत सिरियस स्थितीत असताना आले होते आणि काही तासात काय ते रुग्णालयात होते। याशिवाय त्यांना गरज असलेलीच औषधं देण्यात आल्याचं स्पष्टीकरणही डॉक्टरांनी दिलं आहे। फिजिशियनला मी रेफर केलं, बाबा ही सगळ्यांची गरज आहे का मेडिसिन बघा। न्यूरोला रेफर केलं, तुम्ही बघा पुढे काय करायचं। रिलेटिव्हला सांगितलं की काही असू दे, व्हेंटिलेटर असले की 10-20 हजार रोजचे खर्च होतात हॉस्पिटलमध्ये, तुम्ही हार्टसाठी आले नाही आहे, तुम्हाला काय करायचं। तर काहीच बोलले नाही मला, ठीक आहे सर तुम्ही करा। मग मला फोन आला त्यांनी ॲडव्हान्स भरत नाही आहे, मग नंतर काहीतरी भरले, मग मेडिसिनचा काय प्रॉब्लेम आहे, खूप महाग आहे। मी म्हटलं ठीक आहे मी आल्यावर बघतो, तुम्ही मेडिसिन घ्यायला सांगा, सुरू करायला सांगा जे काय। एवढंच झालेलं आहे। त्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन मी जेव्हा परत आलो तोपर्यंत तो डिस्चार्ज घेऊन गेला आणि तो काहीतरी व्हिडिओ करून टाकतोय। आता त्याच्यामध्ये काय जे काय सांगते त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता। तर अरबाज शेखने सोलापुरातील नोबल रुग्णालयावर आरोप करत अन्न औषध प्रशासनाने हे आरोप केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेतली आणि नोबल रुग्णालयाचे मेडिकल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। नोबल रुग्णालयाशी संबंधित असलेल्या मेडिकलमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाला तपासादरम्यान त्रुटी आढळल्या आणि त्यानंतर अखेर मेडिकल बंद करण्याचे आदेश देण्यात आले।